थोडंसं बोलणार आहे आणि नंतर मराठी भाषेत बोल. हिंदी भाषा शिकण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे, कारण ही आपली राष्ट्रभाषा आहे. पूना शहर का नाम वेदों में, पुराणों में, सब जगह मशहूर है. इसको पुण्यपट्टनम कहते हैं, पुण्यपट्टनम. और इस जगह जो नदी बहती है उसका नाम है मूल नदी. जो यहाँ से मूल बहता है, ऐसी ये नदी यहाँ पर हज़ारों वर्षों से बह रही है और इस भूमि को पुण्यवान बना रही है. हम लोगों को पुण्य के बारे में पूरी तरह से मालूमात नहीं है. बहुत से लोग सोचते हैं कि हम अगर कुछ गरीबों को दान दे दें या हम कोई चीज़ किसी को बांट दें या कभी हम सच बोलें या थोड़ी बहुत कुछ अच्छाई कर ले तो हमारे अंदर पुण्य समा जाता है. इस तरह का पुण्य संचय होता तो होगा, लेकिन वो एक बूंद 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 बन करके न जाने कब सरोवर हो सकता है. पुण्य का जो अर्थ है सो जैसा जाना गया है कि ऐसे कार्य करना जिससे परमात्मा संतोषित हो, जिससे परमात्मा खुश हो, ऐसे कार्य हमें करने चाहिए. और जो आदमी ऐसे कार्य करता है वही पुण्यवान आत्मा होता है, क्योंकि जब वो परमात्मा को खुश कर देता है तो उस पर जो आशीर्वाद परमात्मा के आते हैं वो उसको पुण्यवान बना देते हैं. परमात्मा की जो शक्तियाँ उसके अंदर आ जाती हैं वो उसके अंदर एक नई चेतना कहिए या नया व्यक्तित्व कहिए, एक नई हैसियत कहिए, प्रकट करती है. उस हैसियत में मनुष्य ऐसा हो जाता है कि जो वो कहीं भी जाए, किसी भी घर में जाए, किसी भी दालान में जाए, किसी आंगन में जाए, किसी देश में जाए, विदेश में जाए, जहाँ भी जाए वहाँ परमात्मा का आशीर्वाद झरने लग जाता है. जैसे कि एक छत्र छाया सी उसकी बन जाती है, ऐसे पुण्यवान पुरुष कहीं भी रहते हैं, उस जगह किसी भी तरह का प्रकोप होना हो तो वो टल जाता है. वैसे लोग जब कभी शहर में, जंगलों में कहीं भी घूमते रहे तो वहाँ जितनी भी दुर्घटनाएं होने वाली थी वो सब खत्म हो जाती. सो इस पुण्य नगरी में इन्होंने जन्म लिया है, वो विशेष पुण्य लोग हैं, पुण्यवान लोग हैं. और इस पुण्याई में उन्होंने यहाँ जो कुछ पाया है उसे उन्हें अब आगे पाने का है. लेकिन जब पुण्यवान मनुष्य पुण्य नगरी में पैदा होता है तो वो अपने को दूसरों के साथ तौलने लग जाता है. वो ये सोचता है कि देखो हमने तो इतना पुण्य किया इसलिए हम यहाँ पैदा हुए, लेकिन यहाँ पे जो लोगों के पास पैसा है, जिनके पास धन दौलत है, वो तो दूसरे ही लोग, वो तो परमात्मा को भी नहीं जानते, भगवान को भी नहीं मानते और पूजा अर्चा भी नहीं करते, पर इनके पास तो इतना पैसा है, इतने धनवान लोग हैं, ये तो इतने सुखी लोग हैं, तो हम क्यों इतने दुखी? अगर हम पुण्यवान हैं तो हम दुखी क्यों? ऐसा उसके दिमाग में विचार आता है. जब ये विचार उसके अंदर आ जाता है तो वो फिर या तो सोचता है कि हमारी समझ में आ ही नहीं बात, कोई हर्ज नहीं, ऐसा सोच करके अपने धर्म में जुटा रहता है, और या तो वो बदल जाता है और वो सोचता है कि नहीं, किसी तरह से भी पैसा जोड़ना या दुनिया की चीज़ें दौड़ना, दुनिया की इज्जत जोड़ना, यही सबसे बड़ी बात है. और उसी नई एक नए दौर में वो दौड़ने लग जाता है. तब उसका पुण्य क्षय हो जाता है, उसका सारा पुण्य जो है वो नष्ट हो जाता है. लेकिन पुण्यवान पुरुष को पैसे की इच्छा होना बड़े आश्चर्य की बात है.
कलयुग में सब कुछ हो सकता है। ये मुझे खुद देख करके आश्चर्य होता है कि कलयुग में अगर कोई रियलाइज सोल भी पैदा हो तो वो भी शराब पी सकता है, ड्रग्स ले सकता है, मारामारी कर सकता है, दुनिया भर के काम एक रियलाइज हो जिसे कि हम पुण्यवान मनुष्य समझते हैं, वो ये सब कर सकता है। ये कलयुग की खिंचाव है, उसका एक तरह का असर है, उसका वातावरण इतना ज़बरदस्त है। पुण्यवान मनुष्य भी जब संसार में आता है और जब इस चीज़ की तरफ में उसकी नज़र जाती है तो वो उधर खिंच जाता है और उसके अंदर ये कमज़ोरियाँ धीरे धीरे आने लग जाती हैं। ये कलयुग की एक बड़ी भारी हमारे ऊपर में दहशत है, लेकिन इसका एक दूसरा इलाज है कि ये जो दहशत हमारे ऊपर है और जो हमारे पर कलयुग छाया हुआ है, ये अगर सोच विचार किया जाए तो क्यों आया, कलयुग आने की ज़रूरत क्या थी? अगर कलयुग आया है तो उसका भी तो कोई कारण होना चाहिए। उसके बारे में एक दमयंती आख्यान में लिखा हुआ है कि एक बार दमयंती के पति नल को कली मिल गया तो उसने उसे पकड़ लिया। उसे कहा कि देखो, तुमने हमारे पत्नी से विछोह कराया था और इतना हमें दुख दर्द दिया, अब मैं तुम्हें मार डालूँ। तो कली ने कहा कि हाँ भाई, ये तो बात सही है, तुम चाहो तो मुझे मार डालो, लेकिन मेरा भी एक महात्म्य है। उसने कहा तुम्हारा क्या महात्म्य हो सकता है, तुम तो सब दुनिया में भ्रम डालते हो, उनको भी भ्रम में फंसा देते हो और गलत रास्ते पर लोग चले जाते हो। तो उन्होंने कहा कि महात्म्य बहुत बड़ा है कि जब ऐसा होता है और ऐसी हालत में ही मनुष्य की अग्नि परीक्षा होती है, उस वक्त ही वो जाना जाता है कि आदमी कितना सच्चा है या कितना झूठा है। इसी तरह से पहचाना जा सकता है कि आदमी में कितना पुण्य है और कितना अपुण्य है। अगर उसके आगे कोई अग्नि परीक्षा न हो तो वो जाना नहीं जा सकता। जैसे कि बाइबल में भी कहा गया है कि जो मनुष्य कलयुग में पैदा होगा उसका लास्ट जजमेंट हो जाएगा, उसको जाना जाएगा कि उसमें पुण्य कितना है, अपुण्य कितना है। तो इसका ये महात्म्य है कि इससे हमारी अग्नि परीक्षा होती है। और उसने ये भी कहा कि इतना ही नहीं कि अग्नि परीक्षा होगी, ह्यावेळेला फोटो घेऊ नका, जरा कोण आहे बस तिकडे दारात। अग्नि परीक्षा जो हमारी होने वाली है इस कलयुग में, इस कलयुग के वक्त में हमारे लिए एक और बड़ा भारी आशीर्वाद है। वो ये कि नल को बताया गया कि देखो, जिस वक्त कलयुग आएगा, जिस वक्त अग्नि परीक्षा होगी, तब हज़ारों लोग पार हो जाए, हज़ारों लोगों को आत्मज्ञान हो जाए, आत्मबोध हो जाएगा, आत्म साक्षात्कार हो जाएगा। और इस आत्म साक्षात्कार के सहारे वो एक नई जिंदगी को प्राप्त होंगे और उनमें परिवर्तन हो जाए। जो आज गिरी कंदरों में परमात्मा को खोजते फिर रहे हैं वो उसे प्राप्त करेंगे, ये इसका वरदान है। इसी बीच अब हम यहाँ पूना में आए हैं, जिसको कि मैं पुण्य पट्टनम कहती हूँ, जहाँ आने से मनुष्य को पुण्य का प्रभाव पता चल सकता है। यहाँ भी अगर आप सोचें तो आपको लगेगा कि यहाँ भी वही कलयुग है जो जहाँ है, हर जैसे वहाँ पे था वैसा यहाँ भी है। ये बात ज़रूर मानी जानी चाहिए कि जो चीज़ छिपी है, जो चीज़ दिखाई नहीं देती, उसके बारे में बात करने से कोई फ़ायदा नहीं। लेकिन जब ये चीज़ खुल जाती है, आपके अंदर की चेतना जब खुल गई है, उससे जब आप जानेंगे तो आपको आश्चर्य होगा। इस पूना में इतने गहनता के कार्य हुए हैं, यहाँ पर अनेक साधु संतों ने बैठ कर के तपश्चर्या की हुई है। तुकाराम जैसे इतने बड़े महान पुरुष इसी पूना के पास ही में आए और यहीं रहे, उनका यही वास्तव्य है। तो इसका जो आकर्षण है वो उन लोगों के लिए है जो पुण्य को खोजते हैं और पुण्य में डूबना चाहते हैं। उन लोगों के लिए नहीं जो पैसा ढूंढते हैं और दुनिया भर की दौलत ढूंढते हैं, क्योंकि वो तो सिर्फ अपने लिए, किसी दूसरे के लिए नहीं।
जो हम पैसा इकट्ठा करते हैं या चीज़ें इकट्ठा करते हैं, जो हम अपने लिए सत्ता इकट्ठा करते हैं, या हम किसी तरह का बड़ा भारी नाम, जिसको फेम कहना चाहिए, इस तरह का नाम इकट्ठा करते हैं, ये सब अपने लिए। लेकिन पुण्य जो है वो दूसरों पे असर करता है। जैसे एक दीप है, इस दीप पे आपको इसकी सफाई करनी है तो आप इसमें कुछ भी चमका दीजिए, इसको आप चांदी का बना दीजिए, चाहे आप सोने का बना दीजिए, इसको जिस भी चीज़ का चाहे आप बना सकते हैं, इस पर जो भी मेहनत करना चाहे कर सकते हैं, लेकिन बेकार, बेकार, क्योंकि इसमें दीप नहीं जला। जब इसमें दीप जलेगा तभी इसका उपयोग है। इसी प्रकार मनुष्य कुछ भी हो बेकार है, जब तक उसके अंदर आत्मा का दीप नहीं जलता तब तक वो बेकार है। और जब उसमें दीप जल जाता है तो वो पुण्यवान आत्मा हो जाता है और उसके अंदर से बहता हुआ प्रकाश हजारों दीप संसार में जला सकता है। इसलिए आज की पुण्य नगरी में इस पूजा का आवाहन बहुत बड़ी चीज़। शक्ति का जब संचार पुण्य में हो तो वो पुण्य 1000 गुने बढ़ कर के अत्यंत शक्तिशाली हो सकता है। पुण्य की शक्तियाँ अनेक हैं, लेकिन उसमें अंदर अगर शक्ति ही संचरित हो जाए तो फिर क्या कहने। पुण्य अभी तक जो जो लोगों ने जाना है वो ऐसा ही है कि पुण्यवान लोग जो होते हैं उनको सब लोग सताते हैं, उनको परेशान करते हैं, उनके पास कोई धन संपत्ति नहीं होती, उनके पास किसी तरह का कोई संरक्षण प्रोटेक्शन नहीं होता है, वो हर समय दबे रहते हैं लोगों से और उनको जो चाहे वो खींच ले जाता है, जो चाहे उन्हें बेवकूफ़ बना सकता है। लेकिन शक्ति का संचार होते ही इस पुण्य से वो प्रगाढ़ और प्रचंड प्रकाश निकलते हैं कि किसी की मजाल नहीं, किसी पुण्यवान आदमी को हाथ लगा। जो हाथ लगाएगा वो जानेगा कि ये कोई प्रचंड चीज़ है। इसी प्रकार अगर कोई आदमी ये चाहेगा कि उनका पैसा नोच ले या उनको ठग ले या सताए तो अब सता नहीं सकता। ये कलयुग का बड़ा भारी आप पर आशीर्वाद है कि कलयुग में ही ये प्रकाश आ सकता है और जैसे ही अंदर ये प्रकाश आ जाएगा कोई आपको छू नहीं सकता, कोई आपको परेशान नहीं कर सकता, कोई आपकी हत्या नहीं कर सकता, कोई आपसे कोई चीज़ छीन नहीं सकता। आप पूरी तरह से संरक्षित हो जाते हैं और आप स्वयं इतने शक्तिशाली होते हैं कि जहाँ खड़े हो जाइएगा वहाँ कोई सा भी आतंक, आफत, कोई भी परेशानी हो उसे आप एकदम खड़े होने से ही उसको खत्म कर सकते हैं। तो पुण्य में शक्ति का संचार यही आज का आवाहन है और आज की पूजा में यही करने का है। आता सगळ्यांना समजलंच असेल मी हिंदी भाषेत काय सांगितलं ते, कोणाकोणाला समजलं नाही चांगली, मराठी भाषा फार चांगली कारण त्याच्यामध्ये तिला तोड नाही, म्हटलं पाहिजे तरी चालेल, तिला तोड नाही। विशेष करून सहजयोग हा मराठी भाषेतच समजवता येतो बरं। आणि ह्या ज्या गोष्टी मी हिंदी सांगितल्या त्याला कारणच आहे की हिंदी लोकांमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या संस्कृतीबद्दल फार कमी माहिती, त्यांच्या भाषेतच नाही, त्यांना काही माहीतच नाही। पुण्य म्हणजे काय ते माहिती, तेव्हा थोडंसं हिंदीत बोललेलं बरं, कारण तुम्हाला सगळं आधीच पाठ आहे, सगळं माहिती आहे, सगळं पाठ आणि नंतर सपाट तसाही प्रकार आहे म्हणा। पण तरीसुद्धा असं म्हटलं पाहिजे की आपल्याला फार मोठी संतांची इथे शिकवण जी मिळालेली आहे हा एक इतका मोठा आशीर्वाद आहे। त्या आशीर्वादाने संस्कृती काय आपल्याला माहिती, पुण्य म्हणजे काय आपल्याला माहिती, चांगलं वाईट काय ते आपल्याला माहिती आहे, माहिती कळतं पण वळत नाही, कळतं सगळं की हे सांगितलेलं आहे, हे चांगलं आहे, हे वाईट, असा पुण्यसंचय आपण पुष्कळ केलेला आहे। म्हणूनच या पुण्यामध्ये या पुण्यनगरीत आपला जन्म झाला हे कबूल। पण तरीसुद्धा इतर लोकांना बघून आपल्याला असं वाटतं की बा आम्ही पुणेकर म्हणजे काही श्रीमंत नाही, मुंबईकर जास्त श्रीमंत आहे। त्याच्यावर असं वाटतं की मुंबईपेक्षा दिल्लीचे लोक जास्त श्रीमंत आहेत, त्यांच्याजवळ पैसे जास्त। तर दिल्लीला आणखीन म्हणजे तख्तच असल्यामुळे तिथे त्यांच्याजवळ मान पान
आदर, हे सगळं काही बाह्यता पुष्कळ दिसतं. तेव्हा असं वाटतं, वा एवढे मोठे लोक आहेत, हे ह्यांचं केवढं मोठंपण, आम्ही काय, आम्ही अजून गरीबच आहोत. पण तुम्ही पुण्यवान आहात. पण ह्या पुण्यातच असे लोक आहेत की देवालाच मानत नाही. मोठे मोठे धुरंधर मी पाहिले, मोठे मोठे विद्वान लोक मी पाहिले, ते देवालाच मानत नाही. म्हणजे इतके शिष्ट झाले ते या पुण्यात राहून, या पुण्यनगरीत राहूनसुद्धा लोक इतके शिष्ट झाले आहेत, इतकं डोकं त्यांचं खराब झालं आहे की ते म्हणतात देवच नाही. अहो, तुम्ही जर देवाला पाहिलंच नाही, देवाला जाणलंच नाही, तर तुम्ही इतका अरेरावीपणाने कसं म्हणता की देव नाही आहे म्हणून? आधी बघा तर खरी, एक अनुभव तो घेऊन बघा. त्याच्यात तुमचं काय नुकसान होणार आहे? काहीच होणार नाही. पण तुम्ही स्वतःला सगळं जाणलेलंच नाही आहे. तेव्हा जे सगळे सांगून गेले ते सगळे मूर्ख होते. आम्ही एक अतिशहाणे, आणि आम्ही असं म्हणतो की परमेश्वरच नाही, आणि आता तुम्ही परमेश्वर सिद्ध करून दाखवा, नाहीतर आम्ही परमेश्वर मानायला तयार नाही, असं जरी म्हटलं तरीसुद्धा त्याला तयारी आहे. पण आम्ही मानतच नाही परमेश्वर आहे असं म्हणून जर कोणी डोळे झाक केली तर अशा माणसाला समजावणं फार कठीण काम. आणि तशातले बरेच लोक या तुमच्या पुण्या शहरात आहे, बरेच लोक आहेत. म्हणजे इतके कुठेच नाही आहे जे उघडपणाने म्हणतात परमेश्वर नाही, असे इतके लोक कुठेच नाही जितके तुमच्या पुण्या शहरात. जितके इथे गणपती आहेत आणि त्याच्याहून जितके इथे मारुती आहेत, त्याच्याहूनही हे महामारुती बसलेले अतिशहाणे. आणि त्यांना असा पूर्ण विश्वास आहे की आम्ही जे म्हणतो ते अगदी खरं आहे, आम्ही अति हुशार लोक आहोत, आम्हाला सगळं शास्त्र माहिती आहे, आम्ही अगदी विद्वान आहोत आणि सगळं खोटं आहे, याच्यात काय अर्थ. तेव्हा जिकडे एवढं पुण्य आहे, इथे इतकं कमळासारखा इथे सुंदर सुगंध पसरलेला आहे, तिथेच असल्या तऱ्हेचा विकृतपणा पण पुष्कळ जास्त पसरलेला आहे. आणि त्यामुळेच या पुण्यामध्ये लोकांच्या डोक्यामध्ये भ्रांती फारच वाढलेली आहे. त्यांना हे समजत नाही आहे की धर्म आहे खरा की नाही, परमेश्वर आहे किंवा नाही. हे मोठे मोठे धुरंधर स्वतःला इथले लीडर्स म्हणवतात, म्हणा तसे पैसे बिशे खूप खातात, ते सगळं करतात, धंदे सगळे करतात. पण ते बरं आहे, ते म्हणतात आमचा जर परमेश्वरावरच विश्वास नाही आणि धर्मावरही विश्वास आहे, तर आम्ही चांगलेपणाने कशाला राहायचं, कसंही राहिलं तरी चालेल, आम्ही मॉडर्न झालो. अशी मंडळी पुण्याला जास्त आहेत मुंबईपेक्षा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुंबईला लोक तरी भितात, इतकं कोणी बोलणारं मी पाहिलं नाही. पण पुण्याला मराठी भाषेमध्ये बोलणारे असे अनेक झाले जे परमेश्वराची टिंगल काढायची, नंतर परमेश्वर नाही म्हणून सिद्ध करायचं, परमेश्वरावर लोकांनी विश्वास ठेवला म्हणजे तुम्ही महामूर्ख आहात, असं कशाला करता, असे म्हणणारे सुद्धा इथे लोक आहेत. मग असे असल्यावरती जर समजा एखाद्या बोटीला एक जरी भोक पडलं तर ती बुडते, आणि ते इतकी भोकं असल्यावर त्या पुण्याचं काय होणार. त्यात भर घातलेली आहे भिकारड्या लोकांनी. म्हणजे भिकारडे लोक म्हणजे असे की आम्ही सहयोगातसुद्धा लोक भितात की पुण्याच्या लोकांना बोलवायचं म्हणजे माताजी पुष्कळशी असेच लोक येणार, तुम्ही बघा. मग त्यांचं कसं करायचं, म्हणजे भितात त्या गोष्टीला, हे भिकारडेपणा करायचं. आम्हाला अनुभव इथला असाच आहे, इथे आलं की लोक आपले फुकटात जर जेवायला मिळालं तर उत्तम, माताजी करतात, मग काय माताजी पैसे द्यायला तयार आहेत, मग कशाला. ही एक प्रवृत्ती म्हणजे मनाची श्रीमंती नाही. आणि ही येण्याचं कारणसुद्धा हेच आहे की जे पुण्य पुण्य म्हणून शिकवतात, ज्या लोकांनी पुण्य पुण्य म्हणून करा म्हटलेलं आहे, जे लोक तुमच्यासमोर येऊन प्रवचनं करतात आणि सगळं काय करतात, ते स्वतः पैशाच्या मागे असल्यामुळे बाकीच्या लोकांना असं वाटतं की हे तरी काय मोठं आम्हाला ब्रह्मज्ञान सांगायला बसले आहे, पण स्वतः हे असेच आहे. तेव्हा सर्व जनतेमध्ये या दोन्ही गोष्टींचा परिणाम झालेला आहे. एक तर जे धर्मप्रवर्तक आहेत किंवा धर्माबद्दल बोलतात ते स्वतः तुमचे पैसे खातात. हां, तुम्हाला काय पाहिजे असं विचारते, काय पाहिजे, मुलगा पाहिजे ना, चालेल, पण 100 रुपये मिळू. आणि जर तुम्ही 50 रुपये दिले तर तुम्हाला मुलगी होणार. नाही बाबा 100 काय, तुम्ही 108 घ्या, पण आम्हाला मुलगाच पाहिजे. कशाला मुलगा, म्हणजे उद्या पैशाला बरा, सुनेने हाकलून लावलेलं कुणाच्या लक्षात येणार नाही, पण त्यासाठी म्हणून आम्हाला मुलगा पाहिजे, कारण आम्हाला पैसे कमवता असला पाहिजे. आणि त्याने मग दरिद्रता वाढत गेली, आणि ती दरिद्रता स्वभावात सुद्धा आलेली. कारण सगळीकडे तुम्ही रोज आता हजारो देवळं आहेत तिथे, हजारो देवळं, प्रत्येक देवळात गेलं किंवा देवाला पैसे घाला. अरे त्या देवाला काही पैसे समजतात का? कधी देवाला पैसे समजतात? त्यांनी कधी पैसे पाहिले आहेत का, काय असतात तो प्रकार. त्यांना पैसे घाला, देवाला इथे 4 पैसे तुम्ही इथे घाला, इथे 1 पैसा घाला, म्हणजे झालं. पूजा करायची म्हणजे काय, केवढा मोठा तुम्ही नारळ आणा,
त्यातले आम्ही तुम्हाला एवढा नारळ देतो, बाकी सगळं आमच्या पोटात. हे रोज अगदी बघून बघून माणसाच्या मनाची जी श्रद्धा, जिच्यामध्ये आंतरिकता असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये स्वच्छता असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये विश्वास असायला पाहिजे, त्याच्या जागी फक्त हे की हां आता आहे ना देखल्या देवा देव दंडवत, बस त्याच्या पुढे काय नाही. ही एक प्रवृत्ती आल्यामुळे, पैसा सगळं काय झाल्यामुळे कसंही मिळाला तरी चालेल. मान पान स्वतःच्याबद्दल काही आत्मसन्मान ह्याचा कोणाला विचार राहत नाही. आत्मसन्मान नकोच, कशाला मिळतं ना मग, देतात ना मग, कशाला घ्यायचं. तर ह्या एका फारच विचित्र परिस्थितीमुळे पुण्यामध्ये सुद्धा जी आपण प्रवृत्ती बघतो ती अशी की एवढ्या पुण्यवान स्थितीमध्ये, इतक्या पुण्यवान जागेमध्ये साधू संत दिसत, साधूंची लक्षणं दिसत, साधूसारखं लोकांचं वागणं दिसत नाही. साधूला केवढा मान असतो. एखाद्या साधूला घरी बोलवायचं म्हणजे जन्मजन्मांतरातली तुमची तपस्या पाहिजे, नाही तर तो तुमच्या दारात येणार कसा. म्हणजे खरा साधू म्हणते. उपटसुंभांची गोष्ट सोडा, तो तुमच्या दारात येण्यासाठी तुम्हाला केवढं तरी पुण्य खर्ची घालावं लागेल, तेव्हा तो तुमच्या दारात येणार. पण आता उठल्या सुटल्या इथे रस्त्यावरती साधू संत फिरतात, त्यांच्यामध्ये काही साधुता नाही. आणि ती साधुता नसल्यामुळे पुण्यनगरी म्हणजे काय, ह्याच्यातल्या देवळामुळे पुण्य झालेली नाही, इथल्या मानवांच्यामुळे झालेली. यांच्या मानवामध्ये किती साधू आणि संत आहेत, कितींमध्ये साधूची लक्षणं आहेत. तर इथल्या लोकांची जी एक स्वतःची क्वालिटी आहे, स्वतःचं जे एक चारित्र्य आहे, ते कसं आहे त्याच्यावर पुण्य अवलंबून असतं. ते जर पुण्य आपण कमवलेलं असतं, आत्मसन्मानाचं, तसंच आत्मसाक्षात्काराचं जर आपण पुण्य कमवलं आणि त्यात आपण आपली वाढ करून घेतली, तर इथे काही कठीण काम नाही. कारण जमीन इथली फारच सुपीक आहे. पुण्यासारखी जमीनच नाही संबंध ब्रह्मांडात. पण जमीन असली तरी प्लास्टिकच्या बियांनी काही झाडं येणार नाहीत. आणि प्लास्टिकच्या बिया लावून ठेवल्यात तुम्ही तर करायचं काय आम्ही. अत्यंत सुपीक जमीन आहे. पण डोकीसुद्धा इतकी सुपीक आहे तिथे की त्या सुपीकपणामध्ये जे जे निघालेलं आहे ते तुम्हाला सांगितलं मी आधीच, की देवावर विश्वास ठेवायचा नाही. देव म्हणजे कोण, वाह्यातासारखं काहीतरी, म्हणजे अत्यंत ज्याला म्हणतो ना आपण अत्यंत कमी दर्जाचं असं लिखाणसुद्धा लोकांनी करून ठेवलेलं आहे. देवाची टिंगल करायची जसं का त्यांच्या खिशातच बसला नाही. त्याच्याबद्दल काही आदर काहीसुद्धा नाही. दुसरे लोक जे सांगितले मी की त्यांनी धर्माच्या नावावरती इथे इतकी कमाई केली, लोकांना इतकं दिशाभूलीत घातलेलं आहे. तर तऱ्हेचे इथे प्रकार आम्ही पाहिले. इथे पुण्याला जेव्हा मी पहिल्यांदा आले होते तेव्हा माझ्या प्रोग्रामला एक बाई आल्या होत्या. पुष्कळ लोक होते. त्यांच्या अंगात भूत आलं. त्या लागल्या हू करायला. सगळ्या बायका कुंकू लावायला धावल्या त्यांच्या. त्यांना पहिल्यांदा मी पाहिलं की हा प्रकार काय मूर्खपणाचा आहे. तिच्या अंगात भूत आलं, तिला कुंकू लावायला कशाला धावून राहिले आणि तिच्या पायावर पडायला लागले. तर मी एकदम लाईट्सच गेल्या नशिबाने आणि मी मागावर दारातून निघून आले. म्हटलं या लोकांना काय सांगावं. म्हणजे हे सगळं असून त्याशिवाय महामूर्खपणा पण आहे. म्हणजे एका बाईच्या अंगात आलं तर ते अंगात येतं हे त्याच्या लक्षात येतं. अंगात आलं म्हणजे देवी आली. अहो देवी कोणाच्या अंगात, त्याला काही सोपं काम आहे का, फार कठीण काम आहे. देवीला झेपू शकतं का कोणचंही अंग. अंगात म्हणे देवी आली आणि ही देवी नंतर मग भांडी घासते, लोकांची धुणी धुते आणि पैसे मारते आणि मग तिच्या अंगात देवी येते. हा जो धर्मभोळेपणा किंवा बाबळेपणा म्हणा, पण मी ह्याला महामूर्खपणा म्हणे, हा इतका जास्त आहे की त्याच्यामुळे लोकांना दिशाभूलच म्हटली नाही पाहिजे, पण एक तऱ्हेची भ्रांती आलेली. आमच्या इथे पुष्कळ अशा लेडीज येत होत्या की ज्यांच्या अंगात येत असेल देवी यायची, त्यांना सगळं व्हायचं आणि झीटून पडायचे. माझ्यासमोर आल्या की झीट यायची त्यांना. म्हणजे प्रोग्रामच करणं कठीण झालं होतं.
तेव्हा म्हटलं ह्या पुण्यनगरीत एवढी भूतं कुठं आली बाबा, तमके बुवा तमके बुवा असं का? आणि मग त्या बुवानी केलं काय? नाही, फक्त अंगारा दिला मला. हो का? तुम्ही काय केलं? मी खाल्ला तो, झालं. म्हणजे अशा तऱ्हेचे त्याला म्हणायचे स्त्री आचार आणि ब्राह्मणाचार, ह्याच्यामध्ये हा संबंध पुण्यात डुबून गेला. तेव्हा धर्माचा हा तुम्ही निकाल लावला आणि बाकी परमेश्वराची तर तुम्ही गोष्टच काढू नका. कारण परमेश्वराच्या गोष्टीबद्दल अतिशहाणे बसलेलेच आहेत सांगायला की परमेश्वर म्हणजे नाहीच आहे, सायन्स म्हणजे सगळं काही. आता नारळीकर हे पुण्याचेच आहेत. त्यांनी असं सांगितलं की ह्या ज्या संबंध सृष्टीला जे कार्य करते इथं, त्याच्यामध्ये इंटेलिजन्स आहे, त्याला डोकं आहे. ही पहिली गोष्ट त्यांनी सांगितली. सायंटिस्ट आहे, मग पुण्यातला आहे, तेव्हा त्याच्या डोक्यात आली ही गोष्ट. पण तरी सायंटिस्ट जाणार कुठपर्यंत? बाहेरून तुम्ही जर एखाद्या झाडाची निगा ठेवायची म्हटली तर पानाला तुम्ही द्याल पाणी, तर जाणार का आतमध्ये? फुलाला दिलं पाणी तर जाईल का आतमध्ये? नाही जाणार. तुम्हाला त्याच्या मुळातच पाणी घालायला पाहिजे. आणि त्याच्या मुळात पाणी घालण्यासाठी तुम्हाला उतरायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला सुद्धा सूक्ष्म झालं पाहिजे. ती सूक्ष्मता आल्याशिवाय तुम्ही काहीही कार्य केलं ते बाह्यातलं आहे, सगळं बाह्यात राहून जाणार. पण इतकं बाह्यात आलेलं आहे की पुण्यवान शोधून सापडत नाही. मग ते झालं सगळं काही व्यवस्थित. म्हटलं पाहिजे की संबंध भूतांचं राज्य जरी म्हटलं तरी इथे व्यवस्थित होऊ शकतं, किंवा शैतानाचं म्हटलं तर त्याचंही होऊ शकतं, व्यवस्थित होऊ शकतं. पण तरीसुद्धा ही भूमी इतकी कडक आहे की कोणी आले तर त्यांना हाकलून लावते, फेकून लावते, त्यांचं जाळपोळ करते. त्या भूमीचं हे वैशिष्ट्य आहे. पण हे सगळं असूनसुद्धा एक जर आपण एवढं लक्षात ठेवलं की आपण अशा महान भूमीमध्ये जन्माला आलो जी संबंध ब्रह्मांडामध्ये पुण्यवान आहे. आता ह्याच्याहून श्रीमंती काय असणार, ह्याच्याहून मोठेपणा काय असणार, ह्याच्याहून मान आदर काय असणार? अहो, तुमच्या पुण्याच्या मातीचं एवढं महत्त्व आहे. लोक इथून सगळे पुण्याची माती घेऊन गेले, तुम्हाला माहिती नाही. आम्ही लंडनला ते आता आश्रम बांधा तर तिथे माती घेऊन आले. म्हटले माती कुठं आणली? म्हणे पुण्याची आम्ही माती घेऊन आलो. त्यांना अक्कल आहे तुमची, आणि इथे अतिशहाणे सांगतात की देव नाही. आणि ती माती घातली त्यांनी. आपल्याला त्याचे आता तरी मी किती वर्णन करून सांगितलं, कितीही म्हटलं तरी तुम्ही म्हणाल माताजी ह्याचा साक्षात द्या. तर देऊ कसं? कारण ह्या सर्व गोष्टी मध्ये मध्ये असल्यामुळे तुम्हाला ह्याच दिसतात. कारण ह्या ढोबळ आहेत ना, ह्या बाह्यातल्या आहेत ना, ग्रोस आहेत ना. सूक्ष्मातलं दिसायला सूक्ष्म आला पाहिजे. तुम्ही सूक्ष्म झाला म्हणजे मी काय म्हणते ते सगळं तुम्हाला कळेल, म्हणून सूक्ष्म व्हायला पाहिजे. तेव्हाच मी म्हटलं की या पुण्यनगरीमध्ये शक्तीचा संचार झाला पाहिजे. आता पैशाचाच विचार इतका, तो विचार सोडला पाहिजे. शक्तीने लक्ष्मी मिळते, मिळणार. पण लक्ष्मीसाठी आम्ही पूजेला आलो असं जर म्हटलं तर मुळीच मिळणार नाही. लक्ष्मीचा प्रसाद तुम्हाला आपोआप सहज मिळू शकतो आणि पुष्कळांना मिळालाही आहे. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही इथे घ्यायला काय आलो? शक्ती घ्यायला. शक्तीमध्ये सर्व तऱ्हेच्या शक्त्या असतात. नुसतं महालक्ष्मी किंवा लक्ष्मी नाही. लक्ष्मीतनं महालक्ष्मी, सरस्वतीतनं महासरस्वती, आणखी कालीतनं महाकाली, हे सगळं इथे मिळवायला तुम्ही आलेला. जेव्हा या तिन्ही शक्त्यांमध्ये आत्म्याचं स्वरूप प्रकटित होतं तेव्हा ह्या तिन्हीही महान शक्त्या तुमच्यामध्ये सुद्धा जागृत होतात. तुमच्या हातातनं व्हायब्रेशन्स, चैतन्य लहरी वाहत आहे. नुसताचा हात वर केला तुम्हाला लोकांना जागृत करतो. लोक म्हणतील कसलं काय? शक्यच नाही. असं कसं? नुसता हात असा वर केला तर म्हणे की जागृती होती? शक्यच नाही. तर तुम्हाला अविश्वास वाटू लागतो. खरोखर आम्ही असा हात वर केला तर आमच्या हातून होतं हे काही विशेष नाही. म्हणजे तुम्हाला अजून आपली कदर नाही.
तुम्ही हे समजत नाही की तुम्हाला काय मिळालं. किती मोठ्या तुमच्या हातात नुसती अशी कुंडलिनी, जशी गणपतीच्या हातात ही शक्ती आहे, तशी तुमच्या हातात आईने शक्ती दिलेली आहे की नुसता असा हात वर केला तरी कुंडलिनी जागृत होते. तर आम्ही कोण आहोत हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. जर हे तुमच्या लक्षात आलं की आम्ही कोण आहोत आणि आम्ही योगी लोक आहोत, आमच्यामध्ये योग्यांना कधीही नव्हती अशी शक्ती. आज किती योगी बघा तुम्ही आहे जगात. कुणी अशी कुंडलिनी जागृत केलेली तुम्ही ऐकलं आहे का कुठेतरी? पुस्तकात कुठेही नाही. पण तुम्ही करता ना जागृत, तुम्ही रिअलायझेशन देता ना लोकांना, मग ते कसं घडतंय, ते कसं होतंय. पण प्राधान्य जर आम्ही योगी आहोत ह्या एका मुद्द्याला दिलं तर बाकी सगळे मुद्दे आपोआप आतमध्ये बसतात. पण प्राधान्य इतर गोष्टींना आहे, हा एक त्रास आहे. तो जर तुम्ही सोडला आणि प्राधान्य फक्त आहे की आम्ही योगीजन आहोत, आम्हाला योगीजनांसारखं आणि साधू संतांसारखं राहायचं आहे, तसंच आम्हाला वागायचं आहे, तशीच आमच्यामध्ये धारणा असावी, असा हृदयामध्ये जर एक विचार ठेवला तर कुंडलिनी शक्ती जी आहे ती तुम्हाला कुठल्या कुठे पोचून देईल. कारण आपल्याला इतकं सहज मिळालं आहे, इतर लोकांना फार मेहनत करावी लागते. मला पुण्याला विशेष करून रस्त्यावरही चाललेला मनुष्य असला त्याच्याकडे एक नजर केली तर त्याची कुंडलिनी चढते. ही गोष्ट खरी आहे. पण जितकी सहज मिळते तितकीच त्याची कदर नाही होत, किंमत कळत नाही. विनामूल्य विना मेहनत ही वस्तू मिळाल्यामुळे त्याची किंमत कळत आहे आणि स्वतःचीही किंमत कळत नाही. जर स्वतःची किंमत कळली आणि स्वतःची जबाबदारी कळली तर लक्षात येईल की आपण योगीजन आहोत. साऱ्या संसाराचं भलं माताजी करायला निघाल्या आणि तुम्ही आमचे हात आहात. तुमच्या हातून हे कार्य होणार आहे. आणि आपलं वागणं कसं आहे तर सर्वप्रथम आपल्यामध्ये निष्ठा पाहिजे, सिन्सिरिटी पाहिजे. ज्या माणसामध्ये निष्ठा नाही, वरपांगीपणा आहे, तो मनुष्य सहयोगात कसा उतरणार? निष्ठा पाहिजे की आम्ही योगीजन आहोत. पूर्ण निष्ठेने आमच्यावर विश्वास आहे, आम्ही हे कार्य करू शकतो. आमच्या हातून कुंडलिनी वाहते. ह्याच्यात काही अहंकाराची गोष्ट नाही. तुम्ही जर म्हणाल की आम्ही हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन आहोत, ही खोटी गोष्ट आहे. हे काहीतरी बाह्यातलं लावून घेतलेलं सर्टिफिकेट आहे. तुम्ही कोणी असू शकता. म्हणजे खरं आहे ते एकच आहे की तुम्ही योगी आहात. ही तुमची खरी जात, हा तुमचा खरा धर्म आहे, हे तुमचं खरं व्यक्तित्व आहे. आणि त्यात पूर्णपणे विश्वास ठेवून निष्ठेने असा विचार केला पाहिजे ह्या पलीकडे मला काहीही नको. जे मिळवायचं ते हेच, त्याच्या पलीकडे आम्हाला काही नको. मग त्याच्यातच सगळं मिळतं, त्याच्याच खोलात, त्याच्याच गहनात, त्याच्याच उत्तरात सगळं तुम्हाला मिळतं. पण अजूनही माझी आई अशी, माझी बहीण तशी, माझ्या मुलाला हे झालं, एक हे झालं, नाहीतर आमच्याकडे ही प्रॉपर्टी पाहिजे, ते पाहिजे. माझ्या भावाचं तसं नीट करून द्या माताजी, तर माझ्या काकांचं तसं नीट करून द्या. त्या गुंतागुंतीचे प्रश्न. बरं जुने आले ते जरासे बरे झाले आता, तर परत दुसरा लॉट आला, त्यांनी सुरू केलं तोच प्रकार की माझ्या आईला बरं नाही, माझ्या वडिलांना बरं नाही. अहो सगळ्यांना आई वडील आहेत, ते बरं आहे म्हणा एका अर्थाने, पण सहयोगाला कधी कधी फार बाधक होते. कारण सगळं लक्ष दुसरीकडे. जर तुम्ही ठीक झाले तर तुमचे आई वडील सगळे ठीक होतील, पण तुम्ही स्वतः ठीक व्हायला तयार नाही. आणखी तुमची अशी इच्छा आहे की सगळ्यांना माताजींनी ठीक करा. म्हणजे ह्या गोष्टी इतक्या गहनात आहेत, त्या गहनतेत उतरताना लक्षात ठेवलं पाहिजे की आपण गहन आहोत की नाही, आपल्यामध्ये काही गहनता आहे की नाही, नाहीतर आपण संपूर्ण जाणार. एखाद्या विहिरीत जर तुम्हाला उतरायचं असलं तर तुम्हालासुद्धा त्याची पूर्ण मर्यादा माहीत असायला पाहिजे. जर तुम्हाला पोहताच येत नसलं तर विहिरीत कशाला जायचं, तुम्ही संपून जाणार. त्या गहनतेत उतरण्यासाठी जी निष्णात
व्यक्ती पाहिजे ती मी आहे का, ते मी मिळवलं आहे का, असा विचार केला पाहिजे. पण नाही माझ्या आईला बरं करा. अहो तुमच्या आईला बरं करून तुम्हाला काय मिळणार आहे? स्वार्थच समजायचा आपला. काय मिळालं? तुमच्या आईला बरं केलं म्हणजे ती उठल्याबरोबर परत तुम्हाला रागवायला लागेल. डोक्यावर पदर घे, नाही तर हे कर ते कर. बायकांचं असतं ना काहीतरी. आणि नाही तर आई बापाला बरं कर. कशाला? परत तो आणखी तुम्हाला त्रास देणार. देणार असं नाही, पण माझं काय म्हणणं की अत्यंत वरपांगीपणाने आपण बघितलं तर हे असे त्रास होतात. पण गहनतेत बघितलं की मी माझाच बाप आहे, मीच माझी आई, मीच सगळं काही आहे, मला तुम्ही बरं करा, मी ठीक होऊ देत, माझं भलं होऊ देत. तुमच्यातच जर सर्व बसले तर ते सगळेच्या सगळेच ठीक होणार. सगळे जर तुमच्या शरीरात वास करतात, तुमचं जर बरं झालं तर ते बरे होणार की नाही. तेव्हा अशा वरपांगी शूद्र क्षुल्लक वस्तूंवरती आपलं चित्त ठेवून तुम्ही एवढं मोठं कमावू नका. एक तर पुण्याच्या नगरीत जन्माला आला, केवढं पुण्य कमावलं असेल ते, केवढं पुण्य कमवून ह्या पुण्या नगरीत तुम्ही जन्माला आला आणि इथे जन्माला येऊन आता ते घालवायचे का? आणि ह्या धर्माच्या बाबतीत सुद्धा डोकं लक्षात ठेवलं पाहिजे. ह्याला काही धर्म म्हणता येतो ज्याच्या सर्व वरपांगी गोष्टी. तो धर्म खरा ज्याच्यामध्ये मनुष्याला शांती मिळते. तो धर्म खरा ज्याच्यामध्ये मनुष्याला सत्य मिळते. तो धर्म खरा ज्याच्यामध्ये मनुष्य एक पुण्यवान आत्मा होऊन सगळीकडे प्रेम संचारतो. तो खरा धर्म आहे. बाकी धर्म म्हणजे थोतांड आहे. आणि आजकालचे सर्व धर्म तर एकाहून एक बरे आहेत. मला तर एकही आजपर्यंत धर्मगुरू भेटला नाही जो आत्मसाक्षात्कारी आहे. अहो म्हणे आम्ही धर्मगुरू, असं का? आणि कुंडलिनी तिथे खाली जमून बसलेली, तुम्ही कसे धर्मगुरू? कोणत्या धर्मात सांगितलेलं आहे की आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय तुम्ही कुणाचे गुरु होऊ शकता? असे अधर्मी लोक आज धर्मावरती येऊन बसले आहेत आणि स्वतःला धार्मिक म्हणतात. त्या धार्मिकतेचा काहीही फायदा नाही. त्यांनी नुसता मनुष्य एक क्रूर, राक्षसी, भयंकर तरी होईल किंवा ती दब्बू, घाणेरडा, विचित्र तरी. त्यातनं चांगुलपणा कधीही निघणार नाही हे अगदी मला दिसतं. जेवढे आजकालचे धार्मिक लोक मी पाहिले त्यांचा हा प्रकार. इथे बघा, तुम्ही इंग्लंडच्या लोकांना बघा, दारू पिऊन धूत. कशाला म्हणे? आम्हाला आता चर्चला जायचं म्हणून आम्ही दारू प्यालो, असं का? दुसऱ्यांचं कशाला बघायचं? स्वतःच बघा. आपल्या हिंदू धर्मातला प्रकार. नंतर आणखी नाहीत ना ख्रिश्चन लोक कामात न गेलेले, मुसलमान त्यांची वाट लावली, त्यांनी भांडत बसले, सगळी जगभर भांडतात. सिख लोक ते तिकडे मूर्खपणा करतात. कोणत्या धर्मात सांगा लोकांना डोकं ठीक आहे? सगळ्यांची डोकी खराब आहे. आपण कशाला त्या मूर्खांच्या बरोबर लागायचं? कोणीतरी आपल्याला शांती दिली का हृदयाला? सर्व धर्मांमध्ये हा प्रकार असल्यामुळे हे सगळे धर्म, सर्व धर्माणाम परित्यज्य मामेकम शरणं व्रज म्हटलंय तेवढ्यासाठी. जो खरा धर्म आहे तो घेतला पाहिजे. आता एवढे मोठे मोठे झाले हे सगळे. ख्रिस्त काय कमी नव्हते, एवढे मोठे आहेत तुम्हाला माहितीच आहे. कृष्ण काय कमी होते, राम काय कमी होते, एक एक अवतरणं झाली. मोहम्मद साहेब काय कमी होते, नानक साहेब काय कमी होते. पण त्यांना त्यांचं मात्र ठिकाणा लावून ठेवला सगळ्यांनी. एवंच मी कोणत्याही धर्माची साथ घ्यायला तयार नाही. आता सगळ्यांना बघून ठेवलं. सगळे एकाहून एक मूर्ख आहेत. देवाच्या नावावरती मूर्खपणा करताय आणि ह्यांना अशी सजा मिळणार आहे, ह्या जन्मातच मिळणार आहे. दूर जायला नको. ते ज्यूज आहेत तो दुसरा नमुना आहे, मुसलमान आहेत तो तिसरा नमुना आहे, ते ख्रिश्चन लोक आहेत तो चौथा नमुना आहे, हिंदू लोक आहेत ते दुसरा नमुना आहे. एक एक नमुने. ते जैन तो तर काय विचारायलाच नको. ह्या सर्व धर्मांमध्ये नुसता थोतांड आणि वरपांगीपणा आणि खोटेपणा इतका पसरवलेला आणि पैसे बनवणे. आणि नाही तर काहीतरी आता मुसलमान लोकांच्या मध्ये हे आहे की 5दा नमाज पडायची, बस नमाज पडली म्हणजे झालं. आणि त्याच्यानंतर वाटेल ते धंदे करा. आपापसात भांडून राहिले. हा देश त्याच्याशी भांडतोय, तो देश त्याच्याशी भांडतोय, पण सांगायची सोय नाही. मोहम्मद साहेबांनी सांगितलेलं आहे
की अशी वेळ येणार आहे, त्याला ते कयामा असं म्हणतात. कयामा म्हणजे अशी वेळ येणार आहे ज्याच्या वेळेला मनुष्य मोहम्मद साहेब काय कमी होते, नानक साहेब काय कमी होते, पण त्यांना त्यांचं मात्र ठिकाणा लावून ठेवला सगळ्यांनी. एवंच मी कोणत्याही धर्माची साथ घ्यायला तयार नाही. आता सगळ्यांना बघून ठेवलं मी. सगळे एकाहून एक मूर्ख आहेत, देवाच्या नावावरती मूर्खपणा करतायत आणि ह्यांना अशी सजा मिळणार आहे, ह्या जन्मातच मिळणार आहे, दूर जायला नको. ते ज्यूज आहेत तो दुसरा नमुना आहे, मुसलमान आहेत तो तिसरा नमुना आहे, ते ख्रिश्चन लोक आहेत तो चौथा नमुना आहे, हिंदू लोक आहेत ते दुसरा नमुना आहे. एक एक नमुने. ते जैन तो तर काय विचारायलाच नको. ह्या सर्व धर्मांमध्ये नुसता थोतांड आणि वरपांगीपणा आणि खोटेपणा इतका पसरवलेला आणि पैसे बनवणे. आणि नाही तर काहीतरी आता मुसलमान लोकांच्यामध्ये हे आहे की 5दा नमाज पडायची, बस नमाज पडली म्हणजे झालं, आणि त्याच्यानंतर वाटेल ते धंदे करा. आपापसात भांडून राहिले. हा देश त्याच्याशी भांडतोय, तो देश त्याच्याशी भांडतोय, पण सांगायची सोय नाही. मोहम्मद साहेबांनी सांगितलेलं आहे की अशी वेळ येणार आहे, त्याला ते कयामा असं म्हणतात. कयामा म्हणजे अशी वेळ येणार आहे ज्याच्या वेळेला मनुष्याचं पुनरुत्थान होईल. पुनरुत्थानाची जेव्हा वेळ येईल, रेझरेक्शनची जेव्हा वेळ येईल, त्यांचे हातपाय बोलतील आणि साक्षी देतील. हे सहयोग सगळं सांगून गेले. तेही म्हणत असतील काय मूर्खांना सांगून गेलो मी. कोण मुसलमान आपल्याकडे येणार आहे? आलेत पण आता. हे असे धर्माची आपण वाट लावलेली आहे. देवळात जाऊन बघा. आजकाल परवा एक मुलगा आला होता, तो गांजा घेतो. म्हटलं तुला कुठे मिळाला बाबा हिंदुस्थानात गांजा? महालक्ष्मीच्या देवळात म्हणे पुजारीकडे असतो. असं ना? अगदी खरी गोष्ट आहे. अहो खरी गोष्ट आहे. महालक्ष्मीच्या देवळात, ते आणखी कुठे नाही. आता ह्या पुजाऱ्याला कुठे ठेवायला सांगेल? कुठे ठेवायचं? नरकात तर अशा लोकांना जागा नाही. आणखी काहीतरी एक बनवावं लागेल त्यांच्यासाठी. महालक्ष्मीच्या देवळात बसून गांजा वाटतोय आणि विकतोय, म्हणजे देवळात कुणी जाणार नाही पोलीस पकडायला. गेला तर मग त्याच्या विरुद्ध हे करतील की आमच्या देवळात आलास तू. पण देवळात बसून तुम्ही गांजा विकता, त्याला काही मज्जा नाही. त्या अशा सर्व धर्मांधपणामुळे पुष्कळांनी सांगितलं देवच नाही. अहो धर्मांध कुणी असतं म्हणून धर्म नाही. देवाच्या नावावर जर कुणी पैसे कमवले म्हणून काय देव नाही? तेव्हा तुम्हा लोकांना खूप गहन उतरायला पाहिजे. तुमचं आयुष्य असं झालं पाहिजे की लोकांनी म्हटलं पाहिजे की हे खरे धार्मिक, ह्यांच्यामध्ये खरा धर्म आहे. आम्ही धर्माला सहयोगात जाणला आहे, सहयोगामध्येच समजलो आम्ही धर्म काय. साक्षात्कार ही एक घटना आमच्यात घटित झालेली आहे, काही खोटं नाही. पण त्याच्यासाठी ते सांगण्यासाठी सुद्धा, समजवण्यासाठी सुद्धा तुम्ही गहन उतरायला पाहिजे. तुमच्यात गहनता आहे. जर तुम्ही ती गहनता आणली नाही तर मात्र लोकांच्या समोर सांगून लोक म्हणतील राहू द्या, आम्ही पाहिले तुमचे सहयोगी कसे आहेत. तेव्हा सगळ्यांनी त्या गहनतेकडे लक्ष ठेवलं पाहिजे. वर पांगी करायचं नाही, वरती दाखवायचं नाही, नसते तमाशे करायचे नाही. मला सगळ्यांचं समजतं. पूजेला शुद्ध मनाच्या लोकांनी बसायचं, नाही तर बसू नये. शुद्ध मन करून बसायचं. बेकार आहे. मी एवढी मेहनत करू तरी फायदा काय? तर तुमचे दगडाची मन आहे तर त्याच्यात माझं काय प्रतिबिंब येणार आहे? तर मन अगदी शुद्ध करून बसा, निरालस आणि प्रेमात बसायचं आणि मिळवून घ्यायचं. जे मिळवायचं आहे ते मिळवायला तुम्ही इथे आलात. व्यर्थ इथे वेळ घालायला तुम्ही आला नाही, हे लक्षात ठेवायचं. इथे खरा धर्म आपल्यामध्ये जागृत करण्यासाठी आणि सत्य आपल्यामध्ये प्रकट करण्यासाठी तुम्ही आलेला आहात. त्याच्यासाठी आज तुम्ही शक्तीची पूजा मांडलेली आहे. आजची शक्तीची पूजा विशेष आहे, कारण यावेळेला शक्ती जी आहे तिला आपण म्हणतो गौरी स्वरूप आहे. गौरी म्हणजे साक्षात कुंडलिनी, ती कौमार्य अवस्थेत आहे. ती कौमार्य अवस्थेत तुम्ही तिची पूजा मांडलेली आहे. आणि कौमार्याचा अर्थ असा आहे
की अबोधिता, इनसेन्स, त्याची जागृती. जसा गणपती तसाच शक्तीची जी कुमारी अवस्था आहे ते गणपतीचं वरदान. तेव्हा असा मनामध्ये विचार करून किती निरालसता, तो शौच म्हणा किंवा ती निर्मलता आमच्यामध्ये पूर्णपणे रुजली पाहिजे. आतून बाहेरून आम्ही एक स्वच्छ झालो पाहिजे. त्या गहनतेत आपण आज पूजा करू.